फोटो व्यवस्थित मागे सर, मागे सर, मागे जमलं का? समाजसेवक वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो शिंदे नामक व्यक्तीनं गुन्हा दाखल केलेला आहे तो गुन्हा दादांत खोटा आहे। या खून प्रकरणाला वेगळं वळण द्यायचं, राजकीय वळण द्यायचा हा प्रकार आहे। आणि 6 महिन्यापासून का शिंदे झोपडी गेले होते का? वास्तविक पाहता जे रात्रंदिवस अण्णा गोरगरिबासाठी आणि समाजासाठी काम करतात, हे वर्चस्व फक्त देखवाना म्हणून कुणीतरी याच्या पाठीमागं हस्ती उभी करून हे जाणीवपूर्वक अण्णावर खोटा गुन्हा दाखल झालेला आहे। तो गुन्हा परत घ्यावा अशी आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती या निवेदनामार्फत करत आहोत। या ठिकाणी मसाजोग येथे स्वर्गीय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली आणि त्या प्रकरणामध्ये प्रशासनाकडून काही दिरंगाई झाली असेल किंवा त्या संबंधित काही चौकशी करण्यामध्ये काही टेक्निकल अडचणी असतील, त्यांनी त्या पद्धतीने तिथं तपास चालू असताना त्या प्रकरणामध्ये जे संतोष देशमुख यांचे आरोपी आहेत, ज्यांनी त्यांचा खून केला आहे, त्यांना कठोर शासन व्हावं ही सगळ्यांचीच भूमिका आहे। मानवीयतेला शोभणारी ही घटना नाही आहे। प्रत्येक माणूस त्या घटनेचा निषेध करतो आहे, पण या संबंधित घटनेशी विनाकारण कुठलंही कारण नसताना जे जिल्ह्यामध्ये समाजसेवक म्हणून वाल्मिक अण्णा कराड यांचं जे नाव आहे, जे रोज गोरगरीब कष्टकरी लोकांसाठी प्रत्येकाच्या सुखदुःखात स्वतःचं आयुष्य विसरून रात्रंदिवस जे कष्ट करतात, लोकांसाठी जे 24 तास उपलब्ध असतात, अशा व्यक्तीला राजकारणातली स्वतःची पोळी भाजण्यासाठी जे काही लोक टार्गेट करून त्यांना या ठिकाणी आरोपी म्हणून त्यांचं नाव दाखल केलेलं आहे, तर सर्वांची मागणी आहे की त्यांचं कारण नसताना जर आरोपी म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तर ते पोलीस प्रशासनानं तो गुन्हा तात्काळ मागे घ्यावा ही आमची सगळ्यांची विनंती